नमस्कार, मी आता संगीता देवकर आणि माझी एक दीर्घकथा मालिका मी तुमच्यासाठी सादर करत आहे, ज्याचं नाव आहे साथ दे तो मला. तर या कथेचे 2 भाग आपण तुम्ही ऐकलेले आहेत. आजचा हा तिसरा भाग, जिथे मितेश आणि आर्या कोल्हापूरमध्ये आहेत आणि आर्या आणि मितेशला लंचसाठी आमंत्रण केलेलं आहे. तर त्याच्यापुढे आपण आता ही कथा पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर पुढचा भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दुसरा भाग तुम्हाला लगेचच ऐकायला मिळेल. ही छान एक अशी लव्ह स्टोरी आहे, रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडली तरच पुढे लाईक आणि शेअर करा. तर आज आपण ह्याचा तिसरा भाग मी तुमच्यासाठी सादर करते. तर तिसरा भाग आपण आता ऐकूयात. त्याचा गंभीर भारदस्त आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा असा होता. आज मितेश भेटला तर ठीक, नाही तर तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या, असा विचार आर्याने केला. इथंपर्यंत आपण दुसऱ्या भागात थांबलो होतो. आता इथून पुढे इकडे मितेशलाही काही सुचत नव्हते. आर्यासोबत लंचला जावे की नको. तिच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. ती इतकी सुंदर आहे म्हटल्यावर नक्कीच तिचा कोणीतरी बॉयफ्रेंड असणार. बघू, भेटूया तरी मग पुढे. असे पण तो आजचा दिवस कोल्हापूरमध्ये होता. एकटा बोरच झाला असता असा विचार त्याने केला. त्याने आर्याला मेसेज केला, हॅलो आर्या, कुठे जायचे लंचला? आय एम कमिंग. पण आर्या ऑफलाईन होती. लास्ट सीन सकाळचाच होता तिचा. तो मग लॅपटॉप घेऊन बसला. त्याचा फोन वाजला. त्याला वाटले आर्याचा कॉल असेल, पण नाही, निखिल कॉल करत होता. हॅलो, बोल निक्या, मितेशने फोन उचलून विचारलं. काय रायटर, आज आहेस की पुण्याला निघणार आहेस? निखिलने विचारले. आज आहे इथे आणि उद्या जाणार पुण्याला, मितेश म्हणाला. मग दिवसभर काय करणार आहेस? निखिलने विचारले. काही नाही, पण आर्या लंचला बोलत होती मला, मितेश म्हणाला. अरे जा की मग मित्या, निखिल म्हणाला. तिला केला आहे मेसेज, अजून रिप्लाय नाही आला, बघू. बरं, तसे सांग मला, नाहीतर आपण संध्याकाळी भेटू, निखिल म्हणाला. ओके बाय. मितेशने मग फोन ठेवून दिला. इतक्यात फोनच्या स्क्रीनवर मेसेज फ्रॉम आर्या असं त्याला दिसलं. ते बघूनच मितेश खुश झाला. सी यू ॲट हॉटेल निशा ॲट 2 PM असा तिने मेसेज केला होता. ओके असा मितेशने रिप्लाय केला. तर हॉटेल निशाला भेटायचं, जे की CBSE जवळ आहे, त्याच्या पुढं आहे थोडंसं, तिथं आर्याने त्याला भेटायला बोलवलं. बरोबर 2 वाजता तो हॉटेल निशाला पोहोचला. एका कॉर्नरच्या टेबलजवळ आर्या अगोदर येऊन बसली होती. मितेश तिच्या समोर बसला. कधी आलीस तू आर्या? जास्त नाही, फक्त 5 मिनटं अगोदर आले मी, ती म्हणाली. सर्वात आधी तिने सूपची ऑर्डर दिली. म्हणाली, मितेश, आजची ही ट्रीट माझ्याकडून. कोणत्या खुशीत मॅडम, काही खास? हसतच मितेशने विचारले. असं समज आपली मैत्री झाली त्याच खुशीत, असं म्हणत ती गोड हसली. तिचं हसणं म्हणजे मिलेनियम डॉलर स्माईल. हिच्या या स्माईलवर कोणीही फिदा होऊ शकतं आणि आत्तापर्यंत कोणी तिच्यावर फिदा झाला नसेल असं होऊच शकणार नाही, असा विचार मितेशच्या मनात येऊन गेला. आर्याचा फोन वाजला. एक्सक्यूज मी म्हणत आर्याने फोन घेतला. हॅलो, बोल समीर. अच्छा, कोणी समीर म्हणून आहे तर त्याचा कॉल आहे, मितेश विचार करत होता. आर्या कॉलवर बोलवत होती. हो, मी ठरवले आहे ना आता. मग हो, अगदी पक्के, आणि मी माझ्या निर्णयात कधी बदल करत नाही. यू नो व्हेरी वेल. समोरून तो जो कोणी समीर काय बोलत होता त्याला काही समजत नव्हते मितेशला, पण आर्या ही रागात बोलत होती. हे बघ, मला असे फुल्ली प्लॅन्ड आयुष्य नाही जगायचं, ओके? तू मानत असशील ते नातं, मी नाही. नाऊ आय एम बिझी, सो बाय म्हणत तिने कॉल कट केला. मितेशकडे बघत म्हणाली, सॉरी मितेश, आपण जेवायला आलो आहोत आणि हा फोनचा डिस्टर्बन्स. अरे त्यात काय, सॉरी, इट्स ओके, मितेश म्हणाला. अरे त्यात काय, सॉरी, इट्स ओके, असं मितेश म्हणाला. म्हणजे सॉरी म्हणू नको असं म्हणाला तो. बाय द वे, इफ यू डोंट माइंड, मी काही विचारू तुला? मितेशने विचारले. हो विचार ना, आर्या म्हणाली. हा समीर कोण आणि तू इतक्या रागाने का बोलत होतीस? मितेशने विचारले. मी सांगेन तुला, पण आधी आपण लंच करूया मग. ओके, तू म्हणशील तसं, मितेश म्हणाला. थोड्या वेळात त्यांचे जेवण आले.
जेवण करून ते बाहेर पडले. बाहेर खूपच ऊन होते. मितेश म्हणाला, आर्या आपण माझ्या रूमवर जाऊया का? तिथे निवांत बोलता येईल. हो चालेल, आर्या म्हणाली. मग दोघेही मितेशच्या रूमवर आले, जिथे मितेश हॉटेलवर उतरला होता. रूमच्या बेडजवळच एक स्लायडिंग विंडो होती. तिथे मोठी जागा होती. तिथे बसून खालची रोडवरची वर्दळ बघता येत होती. आर्या तिथेच बसली. मितेश तिच्यासमोर बेडवर बसला. मितेश प्लीज कॉफी ऑर्डर करशील का? आर्या म्हणाली. व्हाय नॉट? मितेशने मग कॉफीची ऑर्डर दिली. आर्या म्हणाली, मितेश माझं लग्न झालं आहे. आता 1 वर्ष झालं माझं लग्न होऊन. हे ऐकून मितेश जरा आश्चर्यचकित झाला. हे ऐकून तुला धक्का बसला ना मितेश? नाही आर्या, फक्त माझा अंदाज चुकला. ओ, काय अंदाज बांधला होतास तू माझ्याबद्दल मितेश? तिने विचारलं. मे बी तुला कोणते बॉयफ्रेंड असेल, कारण तू खूप सुंदर आहेस. पण मला लग्न करायचं नव्हते मितेश. आईबाबांनी दबाव आणला माझ्यावर. पण आत्ता मी समीरला डिवोर्स देणार आहे. व्हॉट? मितेशने विचारले. हो मितेश, मला लग्न ही कन्सेप्ट पटतच नाही. मला एकटीला मुक्त जगायचं आहे, माझ्या पद्धतीने. मी कोणत्याही नात्यात, बंधनात स्वतःला अडकून नाही घेऊ शकत, आर्या म्हणाले. मग असं एकटीने आयुष्य जगणार आहेस का, कोणाची सोबत न घेता? मितेशने विचारले. हो मितेश, मला आयुष्यातील क्षण आणि क्षण आनंदाने मला हवा तसं जगायचं आहे, पण कोणावर अवलंबून न राहता. आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ विथ माय ओन टर्म्स अँड कंडिशन्स, आर्या म्हणाली. पण आर्या, असं आयुष्य नाही जगता येत, कुठेतरी तडजोडी करावी लागते, मितेश म्हणाला. मला मुळात ही तडजोडच आवडत नाही, आणि तेही मुलींनीच करायची. का आणि कोणासाठी? मुलांना मात्र फ्रीडम आणि मुलींना वळण, संस्कार याच्या नावाखाली तडजोड करायला लावायची. मला हे पटत नाही मितेश. अगं पण तुम्ही आजच्या मुली स्वतंत्रपणे जगत आहातच ना. ड्रिंक्स, पार्टी, स्मोकिंग, नाईट आऊट सगळं तर एन्जॉय करतच आहात ना, मितेश म्हणाला. मितेश, या गोष्टींना तू फ्रीडम म्हणत असशील तर यू आर रॉंग. मला एका जागी डबक्यासारखं थांबून आयुष्य नाही जगायचं आहे. खूप भटकायचं आहे. डोंगर, नद्या, दऱ्या, बर्फाळ प्रदेश, हिमालय सगळीकडे जायचं आहे. अगदी नदीसारखं वाहत, आर्या म्हणाली. आर्या, शेवटी नदी पण सागराजवळ येऊनच थांबते ना. मी नाही थांबणार मितेश, नेव्हर. मितेश, माझे विचार कोणाला पटणार नाहीत, तुलाही नाही. तसे काही नाही, मला पटते तुझे बोलणे आर्या. जाऊ दे ना, सोड तो विषय. तू उद्या पुण्याला चालला आहेस का? तिने विचारले. हो, उद्या सकाळीच जाईन. मग पुण्याला जाऊन आपली मैत्री विसरणार तर नाहीस ना? नाही आर्या, तुझा स्वभाव खूप छान आहे. आय नेव्हर फॉरगेट, मितेश म्हणाला. बाकी तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाहीस तू मितेश, आर्याने विचारले. माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही आर्या. मी आणि माझे काम, दॅट्स इट. असं कसं? तेही म्हणतात ना की ज्या व्यक्तीच्या हृदयाला जखम होते तीच व्यक्ती कविता करू शकते, हो ना? मितेश हसला, म्हणाला, असं काही नसतं आर्या. मी सुरुवातीपासूनच लिहित आलो आहे. या लिखाणाच्या आवडीपायी नुसती नावाला इंजिनिअरची डिग्री घेतली, पण झालो शेवटी रायटरच. ओके, तुला नाही सांगायचं तर राहू दे, आर्या म्हणाली. खरंच तू समजते तसं काही नाही आर्या. मग तरी अजून तू सिंगलच कसा काय? का सिंगल असणं हा गुन्हा आहे का? आर्या फक्त हसली. काहीही लॉजिक तुझे आर्या, तो म्हणाला. खूप मुली तुझ्या फॅन असतील ना मितेश, मग कोणी तुझ्या मागे नाही लागली? नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. का? याआधी ब्रेकअप झाला आहे का तुझा? तिने विचारले. मितेश आश्चर्याने आर्याकडे बघू लागला, पण काहीच बोलला नाही. खरं ना, ज्याचा ब्रेकअप झाला असेल तो तसा प्रेमाबद्दल निगेटिव्ह बोलू शकतो. एम आय राईट रायटर? आर्या म्हणाली. हो आर्या, मी जुईवर जीवापाड प्रेम केले, पण तिच्या आईवडिलांना मी पसंत नव्हतो. का पसंत नव्हतास? काय कमी आहे तुझ्यात? कारण मी एक कंगाल रायटर, असे कितीचे पैसे कमावणार ना. असे कुठे असते का? शेवटी ज्याची आवड असते ना काहीतरी, आर्या म्हणाले. हो, पण त्यांना नाही पटले. जुईला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्यापासून दूर केले. सो सॉरी मितेश. पण त्यानंतर दुसरी कोणी आवडली नाही तुला? नाही, मी स्वतःला कामात बुडवून घेतले. बऱ्याच मुलींचे मेसेज, मेल येत असतात, पण मी इग्नोर करतो, मितेश म्हणाला. मग तूही एकटाच राहणारच असे ठरवले आहेस का?
नाही काही. हां, कोणी मनापासून आवडली तर नक्की विचार करेन. म्हणजे अजून कोणी आवडली नाही तर? आर्या हसतच म्हणाली. मितेश काहीच बोलला नाही, फक्त हसला तिच्याकडे बघून. चल मितेश, मी आता निघते, नंतर बोलू. आर्याने त्याला शेकहँड केला. ओके, उद्या निघताना कळवतो तुला. बाय, टेक केअर, मितेश म्हणाला. आर्या मग हॉटेलमधून बाहेर पडली. मितेश तिला वरून खिडकीमधून बघत होता. तिच्या मनात आलीच की तो तिला बघत असणार, सो तिनेही मागे वरून वर पाहिले आणि त्याला हात केला. मितेश बेडवर पडला. आर्याचा विचार करू लागला. ती जे बोलली ते राहून राहून त्याच्या मनात येत होते. त्या विचारातच तो झोपी गेला. अचानक फोनच्या आवाजाने त्याची झोपमोड झाली. त्याने फोन घेतला. हॅलो मित्या, कुठे आहेस? फोनवर निखिल बोलत होता. निक्या, रूमवरच आहे रे. बोल, झोपेतच मितेश बोलला. काय करतोस आणि आर्याला भेटलास का? होय भेटलो, तू ये हॉटेलवर, आपण बोलू, मितेश म्हणाला. ओके, अर्ध्या तासात येतो, असं बोलून निखिलने फोन कट केला. मितेशने फोनमध्ये वेळ बघितली. संध्याकाळचे 6 वाजले होते. खूप निवांत झोपला होता तो. उठून त्याने कॉफीची ऑर्डर दिली आणि फ्रेश व्हायला गेला. कॉफी आली तसा तो बेडच्या खिडकीजवळ गेला. खाली रस्त्यावरची वर्दळ बघत कॉफी घेऊ लागला. थोड्या वेळात निखिलही रूमवर आला. त्याच्यासाठीही मितेशने कॉफी मागवली. मग कसा झाला तुमचा लंच? कॉफीचा एक घोट घेत निखिलने विचारले. छान, मस्त एकदम. कुठे गेला होतात? हॉटेल निशामध्ये, मितेश म्हणाला. निखिलने ओळखले की मितेश कसल्या तरी विचारात हरवला आहे. काय मित्या, कसलं टेन्शन आहे काय? असा चेहरा का पडला आहे तुझा? निखिलने विचारले. काही नाही रे, झोपल्यामुळे असं वाटत असेल, मितेश म्हणाला. आर्या काही बोलली का? मग मितेशने आर्यासोबत झालेले सगळे बोलणे निखिलला सांगितले. म्हणजे आर्या मॅरिड आहे या विचाराने तू नर्वस झालास काय? तसे काही नाही निक्या. का नाही? आर्या तुला आवडली होती हे पहिल्याच दिवशी मला समजले होते. तू तिच्यात गुंतत चालला आहेस हेही तू मान्य करशील, निखिल म्हणाला. पण संपला ना तो विषय आता. काही नाही आता तसे, मितेश म्हणाला. खरंच? मग तू उदास का झाला आहेस? निखिलने विचारले. तुला तसे वाटते, मला काही उदास वगैरे वाटत नाही. पण मी तीही तुझ्यात इंटरेस्ट घेते, काल तिच्या वागण्यावरून समजत होते. आणि तसेही ती तिच्या नवऱ्यापासून डिवोर्स घेतेच आहे की. मग काय प्रॉब्लेम आहे? निखिल म्हणाला. अरे तू कुठे विचार करतोस निखिल? तसं तर आमच्यात अजून काहीही नाही, मितेश म्हणाला. पण मग एक गोष्ट खरी सांग मितेश, आर्या तुला आवडते का? निखिलने विचारले. मितेश त्याच्याकडे बघून हसला, म्हणाला हो, अगदी मनापासून. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. आजचा भाग कसा होता, तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमधून सांगा. आणि मितेश आणि आर्या यांचं पुढे काय होईल, यांची लव्ह स्टोरी कशी चालू होईल, पुढे काही अडथळे येतील का, समीर यांच्यामध्ये येईल का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तरच तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. कथेचा पुढचा भाग लवकरच वाचायला मिळेल. तर आज आपण इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागाचे. तोपर्यंत धन्यवाद.